हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू रेशमास केक्स. आज आपण डच चॉकलेट फ्लेवरचा केक बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे चॉकलेट स्पॉन्ज घेतलेला आहे. बघू शकता किती छान इथे चॉकलेट स्पॉन्ज आपला झालेला आहे. इथे मी गनाश घेतलेला आहे. 2:1 प्रपोर्शनमध्ये मी इथे चॉकलेट गनाश बनवलेला आहे. यासाठी मी 200 ग्राम डार्क कंपाऊंड घेतलेला आहे. 100 ग्राम अमूल फ्रेश क्रीम घेतलेली आहे. तर चला आता आपण केक बनवण्यास सुरुवात करूया. तर इथे मी टॉपचा लेअर जो आहे तो कट करणार आहे, पण त्याआधी मी इथे जो डोम शेप आलेला आहे तो थोडासा इथे कट करून घेणार आहे. बघू शकता तुम्ही. आता आपण आपली फर्स्ट लेअर जी आहे ती कट करून घेऊया स्पॉन्जची. आपण 3 लेअर इथे बनवणार आहोत चॉकलेट स्पॉन्जच्या. तर ही मी पहिली लेअर काढून घेतलेली आहे. बघू शकता किती छान आपला स्पॉन्ज रेडी झालेला आहे. खूप छान अशा लेअरसुद्धा आपल्या तयार होत आहेत. आता मी दुसरी लेअर जी आहे ती पण कट करून घेणार. खूप छान ह्या केकच्या स्पॉन्जला हाईट आलेली आहे. आता आपल्याला केक बनवण्यास सुरुवात करायची आहे. तर त्यासाठी मी एक लेअर घेणार आहे चॉकलेट स्पॉन्जची. इथे मी जे शुगर सिरप आहे त्यामध्ये थोडीशी कॉफी ॲड केलेली आहे आणि असे हे कॉफी सिरप जे आहे त्याने मी आपला केक जो आहे, केकची लेअर जी आहे ती सोक करून घेणार आहे. यामुळे आपला केक जो आहे तो मॉइस्ट होतो. आता मी इथे डच फ्लेवर बनवणार आहे. त्यासाठी मी इथे जे चॉकलेट गनाश जे आहे ते पायपिंग बॅगमध्ये ॲड करून घेतलेलं आहे आणि मी पायपिंग बॅगच्या मदतीने हे गनाश जे आहे ते संपूर्ण लेअरवरती स्प्रेड करून घेणार आहे. पॅलेट नाईफ थोड्याशा गरम पाण्यामध्ये डीप करून घ्यायची आणि गनाश जे आहे ते व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं. बघू शकता इथे तुम्ही मी व्यवस्थित सगळं गनाश जे आहे ते स्प्रेड करून घेत आहे. पसरवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्या केकची जी सेकंड लेअर आहे ती आपल्याला इथे ठेवायची आहे. त्याच्यावरती परत आपल्याला सिरपने सोक करून घ्यायचं आहे. परत आपल्याला गनाशने संपूर्ण लेअर कवर करायची आहे. परत पॅलेट नाईफ गरम पाण्यामध्ये डीप करून घ्यायची आणि गनाश जे आहे ते स्प्रेड करून घ्यायचं. गरम पाण्यामध्ये पॅलेट नाईफ डीप करून घेतल्याने आपल्याला केकला फिनिशिंग देता येते. व्यवस्थित गनाश जे आहे ते स्प्रेड होतं. तिसरी लेअरसुद्धा मी ठेवलेली आहे आणि सेम पद्धतीने संपूर्ण केक मी गनाशने क्रम कोट करून घेतलेला आहे. आता इथे मी व्हिप क्रीम घेतलेली आहे आणि बघू शकता तुम्ही व्हिप क्रीम मी साईडने कोट करून घेत आहे. टॉपला सुद्धा मी क्रीम लावून घेतलेली आहे आणि संपूर्ण केक जो आहे तो मी क्रीमने आता कवर करते. हा कस्टमाइज केक आहे. डॅडीच्या बड्डेसाठी हा केक बनवणार आहोत आपण. तर त्यासाठी इथे व्हाईट कलरचीच जी आहे संपूर्ण आपल्याला क्रीम लावून घ्यायची आहे. व्हिप क्रीम आपण पूर्ण स्प्रेड करून घ्यायची व्यवस्थित. जे थोडंफार जो आतला केक दिसत आहे तो सुद्धा आपल्याला कोट करून घ्यायचा आहे व्हिप क्रीमने आणि व्यवस्थित फिनिशिंग द्यायची आहे आपल्याला. जिथे जिथे मला इथे दिसत आहे की केक दिसतोय आतला, तर तिथे मी परत व्हिप क्रीम लावून घेणार आहे आणि संपूर्ण केक जो आहे तो कवर करणार आहोत. यासाठी मी टॉपरसुद्धा बनवून घेतलेले आहे. तुम्हाला लास्टला दिसेल इथे बघा. व्यवस्थित पूर्ण कोट करून घेतलेला आहे क्रीमने आणि इथे मी टॉपर्स जे आहे ते लावले. थोडासा व्हिडिओ जो आहे इथे स्किप झालेला आहे, पण बघू शकता हे फक्त वरतून ठेवायचं आहे आणि टेपने मी स्टिक केलेलं आहे. अशा पद्धतीने छान हा कस्टमाइज केक तयार झालेला आहे. हा स्पेशल केक डॅडीच्या बड्डेसाठी आहे. तुम्ही सुद्धा असा केक बनवू शकता किंवा ऑर्डरसुद्धा करू शकता. सुपर हजबंड आणि सुपर डॅड अशी ही थीम आपण इथे तयार केलेली आहे. बघा किती छान दिसतोय. थँक्यू.